नमस्कार मैत्रिणींनो, तर आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. तर आता मी पेपर कटिंग म्हणजे इथे तुम्हाला वाटत असेल की मी पेपर कटिंग करते. तर आपले ऑनलाईन क्लासेस आहेत, तर त्या ताईंसाठी इथे मी आता पोटक्स ब्लाउजची ड्राफ्टिंग मी त्यांना तयार करून आणि सेंड करणार आहे. तर त्याचीच तयारी चालू आहे. मी पोटक्स ब्लाउजची ड्राफ्टिंग काढलेली नव्हती. तर ती आता सेपरेटली दुसऱ्या पेपरवरती अगदी योग्य पद्धतीने मेजरमेंट टाकून आणि व्यवस्थित कोणतं मार्किंग कुठे येणार आहे किंवा कोणतं मेजरमेंट कुठे टाकायचे, ते सर्व ड्राफ्टिंगवरती व्यवस्थित ड्रॉ करून आणि त्यांना सेंड करणार आहे. तर इथे मी आता व्यवस्थित ड्राफ्टिंग ही काढून घेते. आता सर्वात मुळात म्हणजे ज्या ताई नवीन शिकत असतील, तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जर प्रॅक्टिस करायची असेल, तर तुम्ही या पद्धतीने ड्राफ्टिंग काढून ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे ना, सोपं जाणार आहे. म्हणजे एखादं मेजरमेंट जरी तुम्ही चुकला ना, तरी तुम्ही ते बघून आणि पुन्हा मार्किंग करू शकता. तर इथे आता स्केल माझी थोडीशी खराब झाली आहे, तर ती मी व्यवस्थित साफ करून घेतली दुसऱ्या पेपरवरती. कारण स्केच पेनने ओढून ते पुन्हा जास्त मार्किंगची झालेली असते, म्हणून ती व्यवस्थित हे करून घेतली. आता या पद्धतीने इथे आपण काय केलं, व्यवस्थित मार्किंग करून आणि इथे मी टिप्स पण लिहून घेणार आहे, जेणेकरून त्या टिप्स आहेत ना त्यांना म्हणजे कुठे काही कोणतं मेजरमेंट टाकायचं किंवा फ्रंट साइडला किती वाढवायचं, बॅक आणि फ्रंट दोन्ही पण मार्किंग करून मी त्यांना पाठवणार आहे आणि थोडेसे टिप्स पण लिहून देणार आहे. शोल्डर उतार देऊन घेते. तर तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने तुम्ही नोटबुकमध्ये वगैरे अशी एखाद्या कटिंगचं ड्राफ्टिंग काढून ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही मेजरमेंट काढू शकता. आता काही मार्किंग मी पेन्सिलने केलं होतं. इकडे-तिकडे जास्त चुका होऊ नये किंवा ओरखडलं जाऊ नये म्हणून मी थोडंसं पेन्सिलने मार्किंग केलेलं होतं काही ठिकाणी. तर ते मी आता खोडून घेते व्यवस्थित आणि मग त्यांना फायनली मी पाठवणार आहे. तर लगेच मी रात्रीच ड्राफ्टिंग सेंड करून देणार आहे. सकाळी पाठवायची होती त्यांना, परंतु उशीर झाला माझ्याकडनं. मी पण घरी नव्हते आज. त्याच्यामुळे आणि रविवार होता, थोडंसं आपलं पण थोडंफार काम असतं, तर मी बाहेर गेली होती. तर अशा पद्धतीने आता इथे मग पूर्ण हे ड्राफ्टिंग काढून आणि बाकीचं पण मेजरमेंट टाकून घेते. आता इथे व्यवस्थित मी ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे. आता मी प्रत्येक ठिकाणी कोणकोणतं मेजरमेंट घेतलेलं आहे ते इथे टाकून घेणार आहे. सर्वात पहिल्यांदा गळा उंची घेतलेली आहे मी. गळा उंची किती घेतलेली ते टाकायचे. आता प्रत्येकाच्या गळ्यानुसार असणार आहे. इथे एकच मेजरमेंट टाकणार आहे. तर ऑलरेडी क्लासेसमध्ये सर्व डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे ते सर्व ताईंना समजणार आहे. तर बाकीचा आर्महोल राउंड कुठे टाकलेला आहे किंवा कोणता टक्स किती इंचाचा घेतलेला आहे, ते सर्व इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. नंतर आता इथे आपण टिप्स लिहून घेणार आहोत. तर टिप्स पण काही जे इम्पोर्टंट जसं की मागच्या उंचीमध्ये आपण 1 इंच ॲड करतो, तसं फ्रंट साइडला आपल्याला किती इंच ॲड करायचं, तर फ्रंट साइडला मी इथे 2 इंच ॲड करते. तर ते पण इथे व्यवस्थित लिहून देते, म्हणजे जेणेकरून त्यांना व्यवस्थित समजणार आहे.
कारण बऱ्याच वेळा आता सर्व छोटे-छोटे टिप्स आपण एवढे 30 दिवसाचा क्लासेस घेतो म्हटल्यावर सर्व मिक्स होतं. खरं तर त्यांना नंतर हे ड्राफ्टिंग किंवा जे व्हिडिओ असणार आहे, तर रेकॉर्डिंग व्हिडिओसुद्धा मी आपल्या ऑनलाईन क्लासेस घेते त्याच्यामध्ये देते. म्हणजे जेणेकरून त्यांना नंतर तो व्हिडिओ पुन्हा रिव्हर्स बघता येतो आणि ते आपले 2-3 वर्षासाठी अवेलेबल असणार आहे. त्याच्यामुळे मी ते व्हिडिओसुद्धा त्यांना देते. तर ते व्हिडिओ पण बघून त्यांना प्रॅक्टिस करता येईल. तर अशा पद्धतीने काही टिप्स पण लिहून देते आणि व्हिडिओ पण असतात. त्याच्यामुळे ते त्यांच्या लगेच लक्षात येणार आहे आणि बऱ्यापैकी सर्व टोटल ताई हे क्लासेसमध्ये सर्वच ताई खूप छान ब्लाउज शिवतात. तर अशा पद्धतीने इथे मी आता 4-5 असे जे महत्त्वाच्या टिप्स आहेत, ते इथे व्यवस्थित लिहून घेते आणि इथे पिंक कलरने थोडीशी वेगळी लाईन ड्रॉ करून देते. म्हणजे जेणेकरून त्यांना ती व्यवस्थित समजेल. ओके. तर आता इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाही, तर आपल्या YouTube चॅनलवरती जसं-जसं वेळ मिळेल तसं-तसं मी कटिंग पण टाकणार आहे. तर शिलाई कोर्स या चॅनलवरती बरेच काही व्हिडिओ अपलोड आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही बघा. म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता इथे लगेच पाठीमागचा भाग मी मार्किंग करून घेते. पाठीमागचा पण ड्राफ्टिंग करून पाठवून देते. म्हणजे पाठीमागची पण ड्राफ्टिंग आणि फ्रंट बाजूची पण ड्राफ्टिंग. तर इथे खूप विचारपूर्वक, काळजीपूर्वक ड्राफ्टिंग द्यायला लागते. कारण इतक्या ताई असतात आपल्या क्लासमध्ये आणि सर्व त्यांचं आपल्या टीचिंगवरती, कटिंगवरतीच त्यांचं सर्व हे म्हणजे डिपेंड असतं. तर इथे थोडे एक जरी मेजरमेंट चुकलं तरी त्यांचं सुद्धा मेजरमेंट हे चुकू शकतो. त्याच्यामुळे खूप विचार करून आणि मला त्यांना ड्राफ्टिंग किंवा नोट्स ज्या द्यायच्या असते किंवा शोल्डर चार्ट, त्याच्यानंतर टक चार्ट ते मी सर्व विचारपूर्वक करून देते. आता इथे मी व्यवस्थित सर्व बॅक साइड पण ड्राफ्टिंग पूर्ण दाखवली नाही मी तुम्हाला, परंतु करून घेतलेली आहे. आता इथे नोट्स लिहिलेले आहेत ते मी व्यवस्थित फोटो काढून घेते आणि फोटो काढून त्यांना मी सेंड करणार आहे. तर फ्रंट बाजूचं व्यवस्थित फोटो काढून घेतलेले आहे. जर व्यवस्थित येत नसेल तर पुन्हा लेन्स वगैरे पुसून घेते, कारण दिवसभर या मोबाईलचा पण वापर असतो. तर अशा पद्धतीने मी इथे फोटो काढून घेते आणि बॅक साइडचा पण फोटो काढून घेते आणि त्यांना सेंड करते. तर आपल्या ॲक्चुअली सेकंड बॅचच्या ताईंना हे सेंड करायचंय मला. ओके. तर इथे मी म्हणजे जे व्हिडिओमध्ये आपले म्हणजे क्लासेसमध्ये डिटेलमध्ये शिकवण्यासाठी मी काही टिप्स, ट्रिक्स पण सर्व टोटल ॲक्चुअली ब्लाउज एवढं बिघडण्याचा चान्स राहत नाही. जर आपले मेजरमेंट चुकले तर त्यावेळेस चुकू शकतं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय-काय चेंजेस करायचे किंवा कशी प्रॅक्टिस करायची ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगत असते. म्हणजे क्लासेसमध्ये मी डिटेलमध्ये सांगत असते. तर आता इथे मी व्यवस्थित सेंड करून देते त्यांना. जे फोटो चांगले आले ते मी सेंड करून देते ग्रुपवरती. मग ज्या ताईंना त्यांना स्क्रीनशॉट काढायचे तर स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता किंवा त्यांना ग्रुपवरती ते कायमचे अवेलेबल राहतात. त्याच्यामुळं म्हणजे कुठे जाण्याचा चान्स हे नाही किंवा ते ड्राफ्टिंग त्यांच्या नोटबुकमध्ये काढून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आता मी इथे व्यवस्थित चेक करून सेंड करून देते. काही चार्ट पण मला अजून पाठवायचे आहेत. तर ॲक्चुअली ते आपल्या 3rd बॅचचे आहेत.
तर नोटबुकमध्ये मी चार्ट काढून ठेवलेले आहेत. तर ती पण नोटबुकमधून मी व्यवस्थित फोटोज काढून आणि त्यांना सेंड करते. ॲक्चुअली रात्रीचा टायमिंग झालेला आहे, परंतु तरीसुद्धा जे क्लासेसच्या ताई आहेत त्यांना आपलं जे काम आहे, तर ते म्हणजे आपलं जे काम आहे ते पूर्ण करावंच लागतं आपल्याला. तर त्यांना ते पहिले सेंड करून देते. ॲक्चुअली आपल्यामुळे त्यांची प्रॅक्टिसही थांबून राहते, म्हणून त्यांना जे जे पाहिजे इम्पोर्टंट ते मी सेंड करून देते. आता इथे मी सेकंड बॅचचं माझं इथे क्लिअर झालेलं आहे. आता थर्ड बॅचच्या ताईंचं पाठवणार आहे आणि सेकंड बॅचच्या ताईंचा पण चार्ट जो रुंदीचा चार्ट आहे तो पण मी सेंड करणार आहे. तर आता मी हे आपल्या थर्ड बॅचच्या ताईंचं जे प्रिन्सेस कटचं चार्ट वगैरे आहे ते पण मी त्यांना कोणकोणतं म्हणजे जसं मी शिकवते तसं ते चार्ट त्यांना सेंड करते. जेणेकरून त्यांना ते लिहून ठेवता येतील किंवा ते प्रॅक्टिस करता येईल. तर आधी मी शिकवते त्याच्यानंतर ते मी जे चार्ट वगैरे असते ते देते. म्हणजे जेणेकरून ते त्यांना समजणार आहे. कोणता चार्ट कुठे वापरायचा जसं टीचिंग शिकवते त्यावेळेस मी त्यांना सांगत असते, की हा चार्ट आपला इथे लागणार आहे अशा पद्धतीने सांगून देते. म्हणजे जेणेकरून त्यांच्या पण लक्षात राहणार आहे. तर सर्व कोणकोणते चार्ट लागणार आहे ते मी सर्व काढून ठेवलेले ते पाठवून देते त्यांना. आता इथे सर्वांचे चार्ट वगैरे किंवा नोट्स वगैरे ते पाठवून झालेले आहेत. तर आता जे बाकीचं ड्राफ्टिंग वगैरे आहे ते जसंच्या तसं जी वस्तू आहे ती जशीच्या तशी आवरून ठेवते. कारण दिवसभराचा खूप पसारा असतो. तर तो सगळं संध्याकाळी पुन्हा आवरून ठेवायचं किंवा वेळ नाही मिळाला, कधीतरी जास्त थकवा आला, की त्या दिवशी मग मी सकाळीच आवरते. तर अशा पद्धतीने आता हे ज्याचं त्याचं जे ड्राफ्टिंग आहे, ते मी व्यवस्थित पुन्हा जे माझे नोट्स वगैरे आहेत, तर ते मी जिथं-जिथं आहे जे पेपर कटिंग आहेत, ते पण मी व्यवस्थित एक पेपर कटिंग आवरून ठेवणार आहे, की जेणेकरून त्यांना त्याचं टीचिंग शिकवायचं आहे, तर ते मी जसंच्या तसं ठेवून देते पिनअप लावून. तर ह्या पद्धतीने पुन्हा आपल्याला ते आवरून ठेवायचं असतं तशा पद्धतीने, म्हणजे पुन्हा आपल्याला नेक्स्ट टाईमला ते कामात येणार आहे. तर ॲक्चुअली तिकडच्या रूममध्ये टेबल ठेवलेला आहे, कारण ह्या रूममध्ये खूप राडा झालेला आहे, तर ते मी ठेवून दिलेलं आहे. आता इथे एक पेपर कटिंग आहे तो मी साईडला ठेवलेला आहे. कारण त्याचं कटिंग टीचिंग शिकवायचं आहे आपल्याला. आता इथे कस्टमरचे ब्लाउज आहे तर ॲक्चुअली खूप कंटाळा पण आलेला आहे, परंतु तरीसुद्धा हे ब्लाउजचे मी अस्तर आणून ठेवलेले आहेत. तर हे ब्लाउज मला कट करायचे आहेत. 2 ब्लाउज कट करून ठेवलेले आहेत. तर हे एका कस्टमरचे आहेत आणि एक रेड कलरचा आहे तो दुसऱ्या कस्टमरचे आहे. तर हे ब्लॅक कलरचं एक ब्लाउज कट केलं आहे आणि एक दुसरं पण ब्लाउज हे कट केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण अ, ब्लॅक कलरचा खूप छान ब्लाउज पीस आहे तो आपण कट केलेला आहे आणि आणखीन त्याच्या खाली एक ब्लाउज दिसतोय तर तो पण कट केलेला आहे. तर ॲक्चुअली हे मी आधी कट करत बसली होती. परंतु म्हटलं आता त्यांचे नोट्स वगैरे पाठवून देते. ते पाठवले. आता पुन्हा अजून ब्लाउज कट करायचे आहेत आणि एक कस्टमरचं उद्या सकाळी मला अर्जंट ब्लाउज द्यायचं आहे. तर हे ब्लाउजांच्या आधी तो ब्लाउज स्टिच करून देणार आहे. तर सकाळी-सकाळी मी शिवायला बसणार आहे.
तसं ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. आणि इथे आता अस्तर कोणकोणते आहेत ते पण बघून घेते. जर नसतील तर ते मी अ, म्हणजे आणून घेईल. कारण मला 1-2 किरकोळ अस्तर लागले अर्जंट. तर मी ते इथेच जवळपास दुकानांमधूनच घेऊन येते. तर अशा पद्धतीने कधी-कधी आपल्याकडे अस्तर हे ऐन टाईमावर अवेलेबल नसतात कोणते कलर वगैरे. मग ते आणून घेते. त्याच्यानंतर इथे ब्लॅकबोर्ड पण जे आदल्या दिवशीचं शिकवलेलं ते मी इथे साफ करून घेते. कधी-कधी तसंच असतं, कधी-कधी साफ करून घेते किंवा नवीन टॉपिक शिकवायचं असलं तर तिथे परत टाकते. आता ज्या कस्टमरचं मला ब्लाउज इथे टिच करायचं त्याचं अस्तर मी ऑलरेडी आणून ठेवलेलं होतं. तर ते मी काढून घेतलेलं आहे आणि ह्या बॉक्समध्ये तुम्हाला माहिती आहे मी कस्टमरचे पॅटर्न ठेवते. त्याच्यानंतर अजून प्रत्येकाच्या एरियानुसार मी पॅटर्न हे असे बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तर ते मी आता हे पॅटर्न याच्यातून ह्या कस्टमरचं काढून घेणार आहे. अस्तर चेक करून घेते. हा ब्लाउज मला सकाळी टिच करून द्यायचा आहे. तर आता मी नुसतं पॅटर्न वगैरे काढून ठेवणार आहे आणि त्याचं कट म्हणजे पेपर पॅटर्न ऑलरेडी काढलेले आहे, तर मग कट करून ठेवेल आणि उद्या आपण डायरेक्ट टिचिंगला घेणार आहोत. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी-सकाळी इथे तो ब्लाउज मी तुम्हाला बोलली होती आदल्या दिवशी कटिंग करून ठेवलेलं होतं. तो मी इथे सकाळी-सकाळी टिच करायला बसलेली आहे. काही कॉल पण आले, की कॉल पण मी रिसीव्ह करते. कारण जर मी कॉलवरती नुसतं बोलत राहिले, की माझं काम पण राहून जातं. मग कॉल म्हणजे रिसीव्ह करून, अटेंड करून मी ब्लाउज पण टिचिंग करते. बऱ्याच ताईंचे काहींचे कॉल येऊन गेलेले ते पण चेक करून घेते. जर एखाद्या ताईचं अर्जंट काम असलं, तर त्यांना मी परत कॉल करून घेते. तर अशा पद्धतीने म्हणजे जे ऑनलाईन क्लासेस आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे 100% बेनिफिट देण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून त्या ताईंना पण आपली मदत होणार. त्यांना पण जे क्लासेस लावले आहे त्याच्यापासून जास्तीत जास्त फायदा होईल, हे देण्याचा प्रयत्न मी करते. तर तुम्हाला सुद्धा ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील, तर आपला आता 4थी बॅच आपली चालू होणार आहे बोटनेक ब्लाउजची. तर तुम्ही क्लासेस लावू शकता. तर ज्या ताई नवीन असतील किंवा तुम्हाला माहिती नसेल, तर आपली 16 तारखेपासून क्लास स्टार्ट होणार आहे. तर 16 तारखेपर्यंत ॲडमिशन चालू होणार आहेत. म्हणजे चालू आहेत. तर तुम्ही 16 तारखेपर्यंत ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये WhatsApp नंबर दिलेला आहे. मी इथे स्क्रीनवरती WhatsApp नंबर देते. ह्या WhatsApp नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, हाय करायचंय. त्याच्यावरती तुम्हाला कोणते पॅटर्न शिकवणार आहे किंवा कोणते प्रकारचे, ते मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचंय, त्याच्यावरनं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्याच्यामुळं याच्यावरती तुम्ही हाय करा. ओके. फक्त कॉल सध्या त्यावर जास्त म्हणजे करू नका. कारण ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे जास्त कॉल रिसीव्ह होत नाही. तर जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला खूपच अडचण असेल, काही कन्फ्युजन असेल, तर तुम्ही कॉल हे मला सकाळी तर 1:30 वाजेपर्यंत करू शकता. त्याच्या आत करायचं आहे. त्याच्यानंतर क्लासेस चालू असतात आपले. तर अशा पद्धतीने इथे आता आपण काय व्यवस्थित आता तुम्हाला क्लासेसचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता इथे आपण हे ब्लाउज संपूर्ण टिच करून घेणार आहोत. तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.